तर आपण पाठीमागच्या लेक्चरला ग्राफ बघितले. आता आपण हे एक्झाम्पल कसे सोडवलेत ते एक्झाम्पल बघणार आहे आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल तुमचा. हे जे एक्झाम्पल आपल्याला सोर्स स्क्रीनवर दिसतंय ते आपण आज बघणार आहे. tan theta if tan theta plus 1 upon tan theta is equal to 2 असेल then find the value of tan square theta plus 1 by tan square theta. म्हणजे तुम्हाला एवढ्याची व्हॅल्यू जर 2 दिली असेल तर हे स्क्वेअर करून त्याची व्हॅल्यू किती येईल असं विचारलं. हे म्हणजे काय जास्त अवघड नाही, सोपा विषय. फक्त एवढंच आहे की आपल्याला काय करायचं काय दिलं हे कळलं पाहिजे. आपल्याला स्क्वेअर करून ह्याचं उत्तर किती येणार आहे हे काढायचं आपल्याला. स्क्वेअर करून त्याचा आन्सर किती रे आपल्याला काढायचं आहे. मग काय करावं लागेल, 100% आपल्याला दिलेल्याचा ह्याचा स्क्वेअर करावं लागेल. ह्याचा साईडचा स्क्वेअर करायचा, ह्याचा साईडचा काय करायचा स्क्वेअर करायचा. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला की आपल्याला त्याचा आन्सर सांगता येईल. मग आपण काय करूया, जे दिलंय ते घेऊ. इफ आपल्याला हे दिलेलं आहे वी हॅव टू गिवन घेतला आपण tan theta plus 1 upon tan theta is equal to दिले. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड आपण काय करणार आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड वी गेट. स्क्वेअर केल्यावर काय होईल, ह्याचा आपल्याला काय करायचं आता स्क्वेअर, ह्याचा पण काय करायचं आपल्याला स्क्वेअर. स्क्वेअर केला कुठला फॉर्म्युला वापरला a प्लस b चा स्क्वेअर. म्हणजे a प्लस b चा स्क्वेअर केला की आपल्याला मिळेल a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळेल. तसं सोडूया आपण. a चा स्क्वेअर करूया, a चा स्क्वेअर केला. परत काय 2ab a काय आपल्याकडे 2, a कोण आहे आपल्याकडे tan theta, b कोण आहे आपल्याकडे 1 upon tan theta प्लस b चा स्क्वेअर म्हणजे काय 1 by tan चा स्क्वेअर. झालं केला इथं. तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे. a स्क्वेअर 2ab b स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर काय झाला 4. अशा पद्धतीने आपण सोडवलं. झालं. आता पुढे काय करायचं आपल्याला, सोपं एकदम. आता आपल्याला काय करायचंय, ह्या tan ला tan काय झालं कॅन्सल. काय झालं tan ला tan कॅन्सल झालं. आता या 2 ला काय करू, कॅन्सल झालं. 2 राहिलं फक्त इथं, एवढं 2 राहिलं. या 2 ला आपण जर इकडे पाठवलं तर काय बोलते मायनस. 4 - 2 उत्तर किती येईल 2 येईल. मग आपल्याला काय करायचं त्याचं उत्तर देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ह्याचं उत्तर किती आलं आपलं 2. म्हणजे स्क्वेअर न करता पण तेवढंच येते आणि स्क्वेअर करून पण किती येते तेवढंच येते. मग MCQ ला 1 मार्काला असा प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. मग तुम्हाला खालीलपैकी कोणतं ट्रू आहे हे ओळखायचं. काय करायचंय, कोणतं ट्रू आहे हे ओळखायचं आहे. म्हणजे आपण जर हे सोडवलं तर बरोबर येईल का. म्हणजे थोडक्यात हे घ्या आणि हे दाखवा किंवा हे घेऊन हे दाखवा. आपल्याला प्रूफ द्यायचे. मग आपण पहिलं प्रूफ बघूया. काय दिलंय 2 cos square theta is equal to 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta असं असतं. हे आपल्याला थोडक्यात चेक करून बघायचे आहे. असेल तर येस, नसेल तर नो म्हणून सांगायचं. हे आपल्याला चेक करून बघायचं. आपण व्हेरीफाय करून बघूया शोधायट सारखं. हा मग आपल्याला 2 cos square theta घ्यायचं. पहिल्यांदा घेतलं आपण. काय घेतलं 2 cos square theta आपल्याला घ्यावं लागत होतं. आपण घेतलं. मग ते हे आपल्याला दिलेलं घेतलं आपण. ह्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, पहिल्यांदा RHS घ्यावे लागेल. मग RHS काय आपल्याकडं, आता जे थोडंसं आपल्याला सोडवता येईल अशीच गोष्ट आपण घ्यायची RHS म्हणून. इंजिनला आपण LHS घेऊन RHS दाखवतो, पण असं काय नसते. RHS घेऊन LHS दाखवलं तर दोन्हीचा अर्थ काय असतोय एकच असतो. मग आपण काय घेतलं या ठिकाणी RHS घेतली. तर या RHS या ठिकाणी आहे. तर आता RHS मध्ये काय सांगितलंय 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. हे आपल्याला काय दिलेलं आहे RHS दिलेली आहे. हे बस लेक्चरला बस पण लेक्चरला. मग हा बरोबर RHS 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. आता आपल्याला ह्याचं उत्तर माहित आहे. आपल्याला ह्याच्याबद्दल आपल्याला काय देता येईल tan square theta बद्दल sin by cos. मग इथे ह्याच्या जागेला फक्त आपण काय केलं sin by cos केलं. परत tan square theta इथं ह्याच्या जागेला काय केलं आपण sin square by cos square. असं आपण 2 ठिकाणी काय केलेलं आहे लिहिलेलं आहे. आता पुढे काय करता येईल आपल्याला, पुढे क्रॉस प्रोडक्ट. ह्याने याला मल्टिप्लाय करा. काय होईल मग आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर ह्याने याला मल्टिप्लाय केले की
कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय काय असेल कॉस स्क्वेअर थिटा. सेम खाली परत हे याला मल्टिप्लाय केलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर. ह्या कॉस स्क्वेअरला एक कॉस स्क्वेअर काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय मग फक्त वर मायनस आणि खाली प्लस. इथं वर मायनस आणि खाली प्लस कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर असं राहील. झालं. मग आपल्याकडे याचं उत्तर आहे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय असतं याचं उत्तर 1 असतं. हे खाली काय आलं मग 1. मग राहिलं फक्त वरचं एवढं लिहिलं इथं. झालं. ह्याच्या जागेला तर 1च लिहिलं आपण. ह्याच्या जागेला काय लिहिलं आपण 1. संपला विषय डिनोमिनेटरचा. त्यानंतर वरचा आहे असं लिहिलं आपण. हे आलं आपलं. पण साइन स्क्वेअरच्या जागेला आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर असतं. आपल्याकडे साइन स्क्वेअरच्या जागेला आपण काय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याकडे हा फॉर्म्युला आयडेंटिटी आहे. तर साइन स्क्वेअरची व्हॅल्यू इथे टाकली आपण. हे मायनस असल्यामुळे मायनस झालं. मायनस इथं काय होईल प्लस होईल. ब्रॅकेटच्या बाहेर निघाल्यानंतर इथं काय होईल प्लस. मग इथलं कॉस स्क्वेअर आणि इथलं कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर आणि इथलं -1 -1. तर LHS आणि RHS इक्वल आलेली नाही. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला दुसरं शो दॅट सारखंच बघायचं चेक करून. LHS घ्या RHS दाखवा किंवा RHS घ्या LHS दाखवा. दोन्हीपैकी कुठलंही एक करू आपण चेक करून बघू. तर दुसरे आपल्याला त्यामध्ये चेक करून बघायचं आहे. तर बघूया आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला cot A minus tan B divided by cot B minus tan A is equal to cot A tan B. Okay. Substitute A is equal to B is equal to 45 degree. आता आपण हे प्रूफ करून दाखवतोय. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस असं ते थेअरीनं सोडवत जावं असं नाही. प्रत्येक वेळेस आपण थेअरीनं सोडवलं पाहिजे असं काय नसते. काय वेळेला आपण काय करू ह्याच्यामध्ये काही एन बी ची व्हॅल्यू टाकूया. तिकडे एन बी ची व्हॅल्यू टाकूया अँगल आणि दोन्ही इक्वल आले की हाय म्हणायचं बरोबर. मग आपण काय करूया ए आणि बी ची व्हॅल्यू किती पुट करूया 45 डिग्री. असं का केलं आपण तर आपल्याला माहित आहे ए आणि बी जो आहे हा अँगल आपण आपल्या मनाने ए आणि बी ची व्हॅल्यू कधी कधी कॉमन पण अँगल लिहू शकतो असं काय नसते. पण आणि साइन आणि कॉट ची व्हॅल्यू सारखी असते सेम असते 45 ला 45 डिग्रीला. आणि एन बी आपण आपल्या मनाने काय केलं चूज केलं. ए ची व्हॅल्यू 45 बी ची व्हॅल्यू 45 टाकून द्या. इथं कॉट 45 आलं इथं टॅन 45 आलं इथं कॉट 45 इथं टॅन 45 45 डिग्री आपण टाकले सगळे. आपल्याला कॉट 45 डिग्रीची व्हॅल्यू माहित आहे तर ती किती असते 1. टॅन पण 1 असतं कॉट 1 असतं टॅन 1 असतं. 1 - 1 0 1 + 1 इथे किती यायला पाहिजे तर 2 यायला पाहिजे. चुकलंय प्रिंटिंग मिस्टेक आहे. तरी पण उत्तर 0 येणार आहे. येतं लक्षात. अशा पद्धतीने तिथं आपल्याला उत्तर सांगता येईल. आलं. त्याच्या पुढे काय येईल LHS not equal to RHS. The given equation is not true. हाँ बोल की रे. आता इथे काय करता येईल आपल्याला तर RHS इज इक्वल टू कॉट 45 डिग्री म्हणजे तुम्हाला इथं फायनल तर 0 मिळालंच. असं उत्तर येऊन जाईल. हे तुमचं 0 उत्तर आलं. ह्या बाजूचं LHS किती आलं उत्तर 0 आलं. तसंच आपण इकडे 45 डिग्री पुट करू कॉट ए आणि टॅन बी मध्ये. 45 टाकलं किती आलं कॉट 45 1 असतं टॅन 45 1 असतं. ह्याचं उत्तर 1 आलं. इकडं आलं 1 आणि इकडं आलं 0. हे दोन्ही इक्वल होऊ शकत नाही. त्यामुळे हे सुद्धा इक्वल होणार नाही. पुढं 1 काउंटर एक्झाम्पल इन हॅव टू प्रूव्ह द मॅथमॅटिकल स्टेटमेंट इज रॉंग. एक एक्झाम्पल पुरेसं आहे की बाबा हे असं येऊ शकत नाही. एका एक्झाम्पलला दाखवलं तर आपण काय झालंय हे सॅटिस्फाय झालेलं आहे. पुढे इथे तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलंय तर या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय तर cos थिटा डिवायडेड बाय 1 - tan थिटा प्लस sin थिटा डिवायडेड बाय 1 - cot थिटा इज इक्वल टू sin थिटा प्लस cos थिटा असं दिलेलं आहे.
मग आता इथं आपल्याला काय करता येईल, LHS इज इक्वल टू काय करायचं आपल्याला, LHS इज इक्वल टू आपल्याला ही साईड घ्यायची, LHS दिलेली हाय अशी आपण LHS साईड घेतली या ठिकाणी. ओके, मग आपण काय करूया, थोडंसं आता कॅल्क्युलेशन मध्ये कॉस स्क्वेअरची थोडीशी ऍडजस्टमेंट केली. थोडंसं सोडवून दाखवतो मी तुम्हाला इथं काय केलंय ते. म्हणजे आपण पहिल्यांदा एवढं घेतलं, आता हे थोडं सोडवावं लागेल आपल्याला. कसं सोडवावं लागेल, तर आपण काय करूया, टेनच्या व्हॅल्यू टाकूया त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला बाजूला सोडवून दाखवतो. हे थोडंसं आता इथे कसं सुटणार पुढं, मग कॉसला कॉस या ठिकाणी हाय असं कॉस थिटा झालं, डिवायडेड बाय काय येणार आहे 1 मायनस टेनची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण, साइन अपॉन, इथं काय टाकलं मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा येईल. बरोबर, परत पुढं प्लस काय येईल पुढं, साइन थिटाला साइन थिटा आपलं हाय असं झालं. बरोबर, येतं लक्षात. आणि 1 मायनस कॉट थिटा म्हणजे काय असतं, कॉस अपॉन साइन असतं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा असतं आपल्याला. हे तर आपल्याला माहित आहे. मग आता आपण काय करूया, क्रॉस प्रोडक्ट करून घेऊ, हे याला मल्टिप्लाय करून टाकूया. म्हणजे कसं होईल ते, तर कॉस थिटा वर हाय असं राहिलं, कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय ही क्रॉस प्रोडक्टच्या नियमानुसार कॉस थिटा इथे खाली आहे असं आलेलं आहे. परत पुढं प्लस सेम असंच, वर साइन थिटा हाय असं राहिलं, डिवायडेड बाय साइन याला मल्टिप्लाय केलं साइन थिटा मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. तर आता हे आपल्याला सोडवावं लागेल. कसं सोडवायचं, हे कॉसला कॉस कॅन्सल होत नसतं, हे उलटून गुंजले वर जातं. म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस साइन थिटा प्लस, आता हे साइन कुठं जाईल, वर जाईल. म्हणजे काय झालं ते, साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा मायनस कॉस थिटा. इथपर्यंत आपण आलो बघा. आलं का इथं, मग कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस साइन थिटा हे आलं आपलं पहिलं. परत सेम साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन मायनस साइन थिटा मायनस कॉस थिटा सेम तसं आलं. अशा पद्धतीने आपण हे सोडवलेलं झालं पहिलं पूर्ण. मग आता आपल्याला काय करायचंय पुढं, तर हे दोन्हीचा बेस जो आहे तो सेम आहे. कसा बेस सेम आहे, आता इथं कॉस थिटा मायनस साइन थिटा आहे आणि इथं साइन थिटा मायनस कॉस थिटा. आपण उलटं करून घेऊ, ह्याच्यातून मायनस कॉमन काढू. जर ह्यातनं मायनस कॉमन जर काढलं तर असं होईल, मायनस कॉमन जर काढलं ह्यातनं मायनस कॉमन काढलं तर इथं प्लस होईल, इथं मायनस होईल, असं होईल. हे असं होणार. आणि इथं वर पण किंवा आपण डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला मायनस जर मल्टिप्लाय केलं तरी काय अडचण येणार नाही. इथं आपण काय केलं, याला पण मायनसनं मल्टिप्लाय केलं, खाली पण मायनसनं मल्टिप्लाय केलं, इथं मायनस मायनस आतमध्ये प्लस होऊन जाईल, असं होऊन जाणार आहे. आता हे बदललं, मग इथं प्लस झालं आणि इथं मायनस झालं. मग ह्याचा अर्थ काय झालं, हे ह्याच्या जागेला कसं लिहिता येईल, मग कॉस थिटा मायनस साइन थिटा लिहिता येईल. वर तर काय झालं, मायनस तयार झालं. हे ऍडजस्टमेंट केलं. तर इथं कॉस थिटा मायनस साइन थिटा आहे, कॉस थिटा मायनस साइन थिटा आहे. बेस काय लिहायचा असतो, मग एकदाच लिहायचा असतो. मग कॉस थिटा मायनस साइन थिटा, इथं कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालं. झालं इथपर्यंत. पण आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. परत काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय सांगतो फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर ए प्लस बी आणि ए मायनस बी. तसं इथे केल्यावर काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवायडेड बाय काय येईल, कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय काय येतं, कॉस थिटा मायनस साइन थिटा. ह्याला हे काय झालं, कॅन्सल. उरलं काय मग, फक्त कॉस थिटा प्लस साइन थिटा एवढं उरलं, एवढं उरणार आहे. आता इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरल्यानंतर तर तशा पद्धतीने तुम्ही काय करून घेतलं, हे कॅल्क्युलेशन केलेलं. म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे ट्रू येते. असं कॅन्सल झालं, परत साइन थिटा कॉस थिटा RHS झालं. त्यापुढे आपल्याला तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिले आपण नीट समजून घेऊया. काय दिले तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये, तर इफ किंवा एक्झाम्पल दिले 5 tan A इज इक्वल टू √2. 5 tan A इज इक्वल टू √2, pi less than A less than 3π/2 and sec B is equal to √11. ही पण व्हॅल्यू दिली आपल्याला.
आणि ए ची रेंज दिली आपल्याला. रेंज कुठल्या क्वाड्रंटमध्ये दिलाय? पाय पासून 3π/2 पर्यंत. म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे तो? पाय पासून 3π/2 पर्यंत. म्हणजे 180 पासून 270 म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये येते ए. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह असतं मग? ऑल स्टुडंट टेक कॉपी. टेक म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. मग हे लक्षात घ्यायचं. परत सेक बी इज इक्वल टू -11 दिले आणि बी ची पण रेंज दिली. कुठल्या क्वाड्रंटमध्ये बी? चौथ्यामध्ये. सेक कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे टॅन आणि. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक -tan पाय. तर आपल्याला विचारलंय काय? तुम्ही कोसेक काढा -tan बी करा. मग काय उत्तर येईल ते आम्हाला सांगा. मग आता आपल्याला जे दिले ते पहिल्यांदा लिहावं लागेल. तुम्हाला हे दिले गिवन, गिवनला गिवन आहे असं लिहिलं. ह्या 5 ला इकडे डिवाइडला पाठवूया. पाठवलं असं झालं. मग जर टॅन माहीत असेल तर आपण 100% लगेच कॉट काढू शकतो. उलट असतं त्याच्यात. तर कॉट काढला आपण लगेच. आपल्याला कॉट आणि कोसेक मध्ये रिलेशन माहित आहे. तर ही आयडेंटिटी आता 10वी मध्ये आपण पाठ केले. कोसेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. ही आयडेंटिटी. किंवा कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू 1 असतं. हे पण आयडेंटिटी आहे. किंवा सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही पण आयडेंटिटी आहे. तर त्या आयडेंटिटी सारखी आयडेंटिटी आहे हे लक्षात ठेवलेलं आहे. कोस स्क्वेअर 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. मग आपल्याला इथं काय झालं? कोसेक स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू काढायची. कोसेकची काढायची म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची? एची. आपल्या साईनची काढायची. मग आता कोसेक इज इक्वल टू 1 प्लस कॉट किती मिळाला आपल्याला? इथं कॉटची व्हॅल्यू मिळाली 5/2. त्याचा स्क्वेअर करा, ॲडजस्टमेंट करा, सोडवा सगळे. तुम्हाला 27/2 अशा स्वरूपात उत्तर मिळून जाईल. सगळं सोडवल्यानंतर ह्याचं काय होईल? सोडवल्यानंतर 1 प्लस 25 डिवायडेड बाय इथं काय होईल? 2 होईल. मग ह्याचं कॅल्क्युलेशन केलं बाबा एक बे प्लस 25 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येईल? 27/2. अशा पद्धतीने तुम्हाला ए त्यामध्ये व्हॅल्यू मिळाली आपल्याला. एका ठिकाणची कोसेक स्क्वेअर ए इक्वल टू मिळालं आपल्याला. आलं लक्षात? तर कॅल्क्युलेशन काय आलं? सोडवून सगळं सोडवलं की तुम्हाला हे फायनल असं उत्तर ह्याचं मिळालं. मग आपल्याला काय पाहिजे? आता एची रेंज काय दिली आपल्याला? एची रेंज तर अशी दिली आपल्याला. काय रेंज आहे ती? तर ती रेंज आहे पाय लेस दॅन ए लेस दॅन 3π/2. देन थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून सांगितलं. मग आता पुढे काय करायचं? हिचं रूट घ्या. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोसेक कसा असतो? मायनस असतो. म्हणून डायरेक्ट देअरफॉर म्हणलंय आणि कोसेकची व्हॅल्यू काय घेतली इथं? म्हणजे आता इकडे बघा, तुम्ही म्हणजे असं कसं केलं बघा, लक्ष द्या इकडे. आता इथे काय दिले आपल्याला? साधं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपण 2 असेल तर काय लिहितो? एक्स इज इक्वल टू प्लस -2 लिहितो ना, असं लिहितो. तर इथे काय दिले आपल्याला? मग इथं कोसेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 27/2 दिले. बरोबर आहे. मग आपण काय करू बघा, आपण जर हे स्क्वेअर रूट काढायचं म्हणलं तर आपण जर रूट घेतलं तर काय होईल? मग कोसेक ए इज इक्वल टू प्लस मायनस 27/2 येईल. बरोबर आहे. प्लस मायनस म्हणजे ह्याला 2 उत्तर येणार आहेत. काय येणार आहेत? ह्याला 2 उत्तर येणार आहेत. आता 2 उत्तर येणार आहेत म्हणजे काय? प्लस किंवा मायनस. मग मायनस येणार, प्लस येणार नाही, कारण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. म्हणून इथं डायरेक्ट कोसेक करून आपलं डायरेक्ट काय कोसेक कसा घेतला? इथं डायरेक्ट निगेटिव्ह घेतला. आणि इथं स्क्वेअर असल्यामुळे इथं काय होऊन जाईल? दोन्हीला रूट लागून जाईल. का लक्षात? दोन्ही बाजूचं काय घेतलं इथं? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतलं की किती आलं? 27/2 झालं. त्याच्यावर तुम्हाला असं मिळालं. हे झाला कोसेक. तुम्हाला डायरेक्ट इथे काय मिळाला? कोसेक मिळाला. निगेटिव्ह मध्ये कोसेक मिळाला. काय मिळाला? निगेटिव्ह मध्ये कोसेक मिळाला. कोसेक करून डायरेक्ट काय मिळतो परत तुम्हाला? आता तुम्हाला वाट टॅन माहीत झालं, कोसेक माहीत झाला, कॉट माहीत झाला. एवढ्या तर व्हॅल्यू आपण काढल्या. आपल्याला विचारलं तेवढं तर आपण काढूया. जे जे आवश्यक आहे लागतंय तेवढं. कोसेक ए पाहिजे होतं, आपण कोसेक ए काढून घेतला, संपला विषय. आणि अजून काय पाहिजे आपल्याला? टॅन बी पाहिजे. टॅन बी काढूया. आता टॅन बी काढण्यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा जे काय आपल्याकडे आहे त्याची माहितीचा उपयोग करून घेऊ. आपल्याला दिले काय त्यांनी? हे दिलेलं आहे. आपल्याला काढायचं काय? टॅन. हे लक्षात. मग आपल्याला काय फॉर्म्युला त्याच्यातलं रिलेशन आहे? तर 10वी मध्ये आपण बघितलेलं रिलेशन. हे रिलेशन टॅन स्क्वेअर बी इज इक्वल टू सेक स्क्वेअर बी मायनस 1. हे रिलेशन पाठ पाहिजे. किंवा सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1 असायचं. आता हे 1 इकडे पाठवलं आणि टॅन इकडे आलं ते रिलेशन तयार होते. तर हे रिलेशन पाठ पाहिजे तुमचं. ओके असेल पाठ तर आपल्याला काय करता येईल? मग सेक स्क्वेअर बी ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा? सेक स्क्वेअर बी ची व्हॅल्यू किती येते? हा सर
करतो करतो सर करतो. होय होय झालं का. इथं सेक स्क्वेअर बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे. स्क्वेअर केला निस्ती सेक ची व्हॅल्यू मायनस आपलं अंडरूट 11. स्क्वेअर केल्यानंतर काय होईल, स्क्वेअर केल्यानंतर हे निघून जाईल 11 येईल. मग ह्याचं स्क्वेअर केल्यानंतर नुसते 11 येईल. इथलं 11 मग इथे 11 मायनस 1 किती उत्तर येईल 10. म्हणून 10 उत्तर आलेलं आहे. ओके झालं असं. 10 स्क्वेअर बी इज इक्वल टू 10 मिळालं तुम्हाला. आपल्याला पाहिजे काय, हे बी तर आपल्याला दिलेलं आहे, द फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून सांगितले. काय मिळालं आपल्याला 10 स्क्वेअर बी इज इक्वल टू 10 मिळाले. दोन्ही बाजूचं काय करूया, स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय मिळाल 10 बी इज इक्वल टू कसा 10 बी क्वाड्रंटमध्ये तिसऱ्या पॉझिटिव्ह. मग येणारं उत्तर कसं येईल निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. कुठल्या क्वाड्रंटमध्ये बी 3π/2 पासून पाय पर्यंत म्हणजे फोर्थ क्वाड्रंट म्हणलं की. हा चौथ्या क्वाड्रंट मध्ये कसं आहे ऑल स्टुडंट टेक कॉपी. हा निगेटिव्ह येईल. 10 कसं येईल मग इथे काय येईल निगेटिव्ह रूट मध्ये येईल. बरोबर. दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घेतले असं येईल. ह्याला प्लस मायनस मध्ये उत्तर असेल. पण tan बी तुमचा कुठे येतोय चौथ्यामध्ये. चौथ्यामध्ये tan कसा असतो निगेटिव्ह असतो. त्यामुळे इथं आपल्याला -√10 घ्यावं लागेल. म्हणून इथं मायनस घेतलं बघा असं मायनस घेतलं. नाव कोसेक ए मायनस tan बी इज इक्वल टू कोसेक ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे टाकली, tan बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे टाकली. मग आता आपल्याला काय करायचंय यांचं सगळं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. ह्याने याला मल्टिप्लाय करून घ्या क्रॉस प्रॉडक्ट मध्ये. झालं मल्टिप्लिकेशन केलं सगळं सोडवलं तुम्हाला असं मिळून जाईल. झालं तुमचं हेच उत्तर असेल. त्याच्या पुढे काय सांगितलंय पहा, इफ tan θ इज इक्वल टू 1/√7 देन इव्हॅल्युएट म्हणले त्याची व्हॅल्यू काढा म्हणले. आपल्याला tan दिलं लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये एक जरी व्हॅल्यू आपल्याला दिली तर बाकी सगळ्या 6 काढता येतात. बरोबर आहे. म्हणजे बाकी जेवढ्या काय 4-5 राहिले तेवढं सगळं आपण काढू शकतो. tan माहित झाला की कॉट काढू शकतो. कॉट माहित झाला की कॉट आणि कोसेक मध्ये रिलेशन असतं लक्षात. कॉट आणि कोसेक मग कॉट आणि कोसेक मध्ये रिलेशन वापरायचं कोसेक मायनस कॉटचं किंवा tan माहित असेल तर सेक मायनस टॅनचं सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअरचं हे रिलेशन वापरून 6 फंक्शन आपण काढू शकतो. तर तशा पद्धतीने आपण काय करणार आता इथं तर इथं व्हॅल्यू आपल्याला tan θ दिलेली एवढी कॉट θ काय मिळालं त्याच्या उलटा tan मिळाला कॉट मिळाला. आता tan कॉट मिळाला की राहिले काय म्हटलं मग साइन राहिला कॉस राहिला सेक राहिला कोसेक राहिला हे पण आपल्याला काढायचं. मग काय करावं लागलं आता इथं कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. काय केलं आपण इथं कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपल्याला आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर. तर आपल्याला काढायचे प्रूफ त्याच्यानुसार आपण जाऊयात. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे ह्याची व्हॅल्यू पाहिजे. मग आपल्याकडे काय कोसेक काय आपल्याकडे माहित झाला सेक काय आपल्याकडे माहित झाला. बरोबर. तर कोसेक स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा असं आलं. काय आलं आपल्याकडे कॉट स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. ओके इथपर्यंत ओके. बघा वरून सोडवत आलोय आपण. कॉटची व्हॅल्यू माहित आहे tan ची व्हॅल्यू माहित आहे कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर असतं हे माहित आहे आणि सेक स्क्वेअर प्लस आपल्याकडे 1 प्लस tan स्क्वेअर असतं हे पण माहित आहे. आता आपल्याकडे जे आहे त्यानुसार कोसेक स्क्वेअर मायनस सेक स्क्वेअर इज इक्वल टू कॉट स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर. तर हे कशावर लिहिलं हे कशावर लिहिलं आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे त्याचं उत्तर किती असते याचं 1-1 दोन्ही उत्तर. हे कशावर लिहिलं आयडेंटिटी होऊ शकते. हे काय होऊ शकते हे जे ते कुठून लिहिलं तुम्ही कसं लिहिलं कुठून लिहिलं कशामध्ये कोसेक स्क्वेअर मध्ये 1 प्लस कॉट स्क्वेअर टाकलं सेक स्क्वेअर मध्ये 1 प्लस tan स्क्वेअर टाकून सोडून दिलं डायरेक्ट. तेवढं उत्तर येईल सोडून असं देअरफॉर म्हणले.
येतं लक्षात. सेकची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, सेकची आयडेंटिटी आहे की आपल्याकडे, ती वापरलं तर चालते इथं. किंवा तसंच केलंय ना, काय केलं इथं, रूल कुठला वापरलाय, देअरफॉर म्हणलं डायरेक्ट. किंवा आपल्याकडे हा रूल आहे बघा, काय, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1, बरोबर. आणि दुसरा कुठला, कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू 1. या दोन्हीचे पण उत्तर काय आहेत, 1 1 आहेत. ह्याचं उत्तर किती आहे, 1 आहे. ह्याचं उत्तर किती आहे, 1 आहे. दोन्ही जरी इक्वेट केलं तर येते सेम तसं, मग त्यातलं मायनस साईन चिन्ह तेवढं बदलावं लागेल. मग आता दोन्ही इक्वेट केल्यावर काय होईल, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर मायनस क्वाटचा स्क्वेअर. मग आता आपण काय करूया, आपल्याला आवश्यक आहे कोसेक मायनस सेक पाहिजे ना आपल्या एक्झाम्पलमध्ये. काय पाहिजे आपल्याला इथं, कोसेक मायनस सेक पाहिजे. मग आपण काय करूया, कोसेक मायनस सेक करण्यासाठी क्वाटला इकडे पाठवूया. मग इथं काय झाला, क्वाट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा झाला. इथे काय झाला मग आपला, कोसेक स्क्वेअर मायनस सेक स्क्वेअर असं झालं. म्हणून ही आपल्याकडे असं अशा पद्धतीने मिळेल तुम्हाला, क्वाट स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर लगेच असं आलं. आणि इकडे काय आलं, कोसेक मायनस सेक आलं. म्हणून इथं कोसेक मायनस सेक हे कशावरून, ऑब्झर्वेशनवरून फॉर्म्युले वापरून तुम्ही काढू शकता. आता इथं आपल्याला परत प्लसचं पण काढून घ्यायचे, कोसेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2. हे पण आपण काढू शकतो. ओके, झालं. ती एक आयडेंटिटी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आता पुढे काय करणार आहे आपण, बाकी पुढे काय करता येईल बघा. आणखी आपल्याला काय करता येतं का पुढं, ऍडजस्टमेंट बघा. ह्याची व्हॅल्यू काढली, कळली कशी काढली, ही व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे बरं का. याशी कुठनं काढलेले, कोसेकची व्हॅल्यू टाकायची आणि सेकची व्हॅल्यू टाकायची, ती कॅन्सल होऊन मी तेवढं येणार आहे. आपल्याकडे कोसेक किती दिलं आहे आपल्याला, हे एक्झाम्पल सोडण्यासाठी हे पाहिजे आपल्याला. काय आवश्यक आहे आपल्याला, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, कोसेकची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, किती आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, त्याचा काय होईल स्क्वेअर मायनस सेक स्क्वेअर किती किती आले, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. झाले सोडवत चला. तर आपल्याला स्क्वेअर पण करायचं ना, स्क्वेअर करून दिलेली आहे ऑलरेडी, काय गरज नाही. कॉट स्क्वेअर थिटा मायनस झालं, ह्यात व्हॅल्यू फक्त टाकायचं झालं, कॅन्सल होऊन जाईल पहिल्यांदाच. काय होईल इथं, कॉट स्क्वेअर थिटा इथलं प्लस 1 मायनस कॅन्सल होऊन जाईल, इथं फक्त मायनस काय येणार आहे शेवट करायला, टॅन स्क्वेअर कॉट स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर आलंच की, ठीक आहे. सेम परत खालचं पण सोडून घे, कोसेक मायनस सेकचं ते पण आपल्याला असं मिळून जाईल. दोन्ही डिवायडेशन करा, भागाकार दोन्हीचा भागाकार टाकला तर यात कॉट थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज प्लस 2 मायनस. आता व्हॅल्यू आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 7, ह्याची 1/7, ह्याची 7, ह्याची 1/7 प्लस 2 म्हणजे 3/4 एवढा त्यांचा रेशो तुम्हाला मिळालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ओके, आता बघा हे एक्झाम्पल आपण सोडूया. इथलं बलवून करू. आता आपल्याला काय करायचं बघा, प्रूव्ह दॅट कॉस स्क्वेअर 6 प्लस साइन स्क्वेअर 6 हे सोडवायचं आपल्याला. काय करावं लागेल बघा. आता a क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ए प्लस बी चा स्क्वेअर करायचा मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. हे आयडेंटिटी म्हणून लक्षात ठेवायला आपल्याला काय करावं लागेल इथं, आयडेंटिटी म्हणून ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी चा क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब चा क्यूब मायनस 3ab प्लस ए बी, ए प्लस बी, हे लक्षात ठेवा.
मग आता LHS काय दिले, LHS आपल्याला हे दिली घेतली. परत पुढं थोडे ऍडजस्टमेंट केली, ते काय केलं क्यूब केलं, 2 केलं, इथं 2 केलं, ते क्यूब केलं. ओके. परत पुढं काय केलं, इथं ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरला. कुठला? ए क्यूब प्लस बी क्यूब. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाका. मग आपल्याला कुठला फॉर्म्युला माहित आहे ना, ही कुठला फॉर्म्युला वापरतोय आपण इथं? आयडेंटिटी वापरतोय आपण इथली. ही आता आपल्याकडे आयडेंटिटी आहे ना, ही लक्षात राहत नाही म्हणून आपण दिलेली लिहून. जर ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर ए प्लस बीचा क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. मग आता काय, हे आपल्याकडे आले इथपर्यंत. चलो आता आपण काय करणार, पहिल्यांदा ए प्लस बीचा क्यूब करा. ए काय आपल्याकडे, ए प्लस बीचा क्यूब, इथं ए आहे, इथे काय बी. ओके. ए प्लस बीचा क्यूब करा, केला. 3ab करा, 3ab केला. ओके. परत ए प्लस बी करा, ए प्लस बी झालं. आलं लक्षात? मग आता यात सगळं सोडवलं, कॅल्क्युलेशन केलं, तुम्हाला शेवटी असं मिळून जाईल. तुम्हाला RHS मिळालेले आहे. ओके. अशा पद्धतीने आता इथे काय करायचं, इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग. त्यातनं खालच्यातनं काय करायचं, थिटाला गायब करायचं, थिटा घालवायचा आहे. दिलेले एक्झाम्पल काय दिले नीट समजून घ्या. पहिल्यांदा काय दिले आपल्याला, x इज a cos थिटा, y b sin थिटा दिलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे काय दिलं, हा बोला की. काय झालं? हो सांगितलं. हे कळलं, दिलं नाही. इलिमेंट थिटा काय म्हणलं, यातून थिटा काढून टाका. म्हणजे थोडक्यात काय करा, एक्स वायच्या व्हॅल्यू काढा. झालं. x इज इक्वल टू कॉस थिटा, y इज इक्वल टू बी साइन थिटा दिला, x इज इक्वल टू कॉस क्यूब दिला, y इज इक्वल टू बी साइन क्यूब थिटा. परत x इज इक्वल टू प्लस 3 कॉस थिटा, y इज इक्वल टू 5 प्लस 3 साइन थिटा. आता आपल्याकडे व्हॅल्यू काढायची त्याच्या. कशा काढायचे बघा, काय दिले आपल्याला करावं लागेल बघा. इथं हे दिलेलं पहिलं लिहिलं, इलेव्हन थिटा म्हणजे ह्याच्यातून थिटा काढून टाका म्हणले. मग पहिलं काम काय, ए ने इकडे उडी मारली म्हणजे काय झालं, ते एक्स अपॉन ए झालं. आणि त्याच्यानंतर हॅलो नमस्कार, त्याला नाही काय म्हणलं, तुम्हाला जायचंय, मला 1-2 दिवस जाऊन येतो म्हणला. त्याचा आता लेक्चर चालू आहे की, त्याला 1 दिवस म्हणला तर मला जायचंय, मला सर लगेच येतो माघारी म्हणलं, जा म्हणलं. नाही आता उद्या 2 त्याला काय सुट्टी ना हा. आता काय दिलंय बघा, आपल्याला दुसरं त्याच्यातलं प्रूफ बघायचं. एक्स इज इक्वल टू आपल्याला काय दिले इथं, एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा दिले, वाय इज इक्वल टू बी साइन थिटा दिले. त्याने म्हणले यातनं थिटा काय करून टाका, थिटाला एलिमेंट करून टाका, थिटा काढून टाका, कारण गायब करून टाका तिथं. मग आपण काय केलं, एला इकडे पाठवलं, कॉस थिटा इज इक्वल टू मिळालं, बीला इकडे पाठवलं, साइन थिटा इज इक्वल टू मिळालं. आपल्याला काढायचं काय आता, इलिमिनेट करायचं थिटा. मग आपण काय करू, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करू आणि ऍड करू. स्क्वेअरिंग आणि ऍडिंग, ह्याचा स्क्वेअर केला, ह्याचा स्क्वेअर केला, कॉस स्क्वेअर, इथे ए स्क्वेअर ए स्क्वेअर येईल, ह्याचा स्क्वेअर केला, साइन स्क्वेअर वाय स्क्वेअर बी स्क्वेअर येईल, असं येणार आहे बरोबर. मग आता इथे काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ऍडिशन. आपल्याला काय करायचं, ह्याचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर केला काय होईल, स्क्वेअर केल्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर, आणि साइन स्क्वेअर थिटा काय होईल, वाय स्क्वेअर बी स्क्वेअर बरोबर. ही झाली दोन्ही इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशनची काय करू आपण, इक्वेशन 1 झालं, इक्वेशन 2 झालं, दोन्हीचे काय करू, ऍडिशन करू. म्हणजे काय झालंय, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय झालं, एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बी स्क्वेअर झालं. त्याचं उत्तर 1 असतं आपल्याकडे, इथं 1 टाकलं की तुम्हाला डेरिव्हेशन असं मिळून जाईल.
फक्त हे ऍडजस्टमेंट करून दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून ऍड करा. हे आपल्याला दिलेलं आहे, हे दिलेलं आहे. फक्त ए ला इकडे घ्या, बी ला इकडे घ्या, स्क्वेअर करा, ऍड करा, संपला विषय. इथे बी सेम असं दिलंय, असं दिलंय. पहिल्यांदा काय करून घेऊ आपण, ए ला इकडे पाठवूया, कॉस क्यूब झालं. बी ला इकडे पाठवूया, साइन क्यूब झालं. परत नुसता कॉस काढूया, तर इथं क्यूब दिलाय. दोन्ही बाजूच क्यूब रूट घेतल्यानंतर काय होईल, ह्याच्या डोक्यावर काय येईल 1/3 येईल. ह्याचा क्यूब रूट घेतला, इथलं 3 निघून जाऊ, इथं काय येईल 1/3 येईल. असं 2 तुम्हाला क्यूब रूट घेतलं की मिळून जाईल. क्यूब रूट घेता येते ना, दोन्ही बाजूच क्यूब रूट घेतलं. क्यूब रूट घेतले, ऑन स्क्वेअरिंग आणि ऍडिंग. आता परत काय करायचं आपल्याला, साइन थिटा घालायचं ना, साइन थिटा कॉस थिटा काय करायचं. त्यामुळे काय करा, दोन्ही बाजूचा परत स्क्वेअर ऍड करा. कॉस थिटा मिळाला, साइन थिटा मिळाला, हे दोन वेगवेगळे मिळाले. यांचं स्क्वेअर करा आणि काय करा, ऍड करा. आता याचा स्क्वेअर केला काय येईल, ह्या दोन्हीचा स्क्वेअर केला की कॉस स्क्वेअर येईल, स्क्वेअर केला की 2 येईल. साइनचा स्क्वेअर केला की साइन स्क्वेअर येईल, तर काय येईल 2 येईल. आता काय आहे, कॉस स्क्वेअर मिळाला आपल्याला, साइन स्क्वेअर मिळाला, दोन्हीची काय करा, या ऍडिशन करा. ऍडिशन केलं की कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रेस्ट 2/3 डिवाइडेड बाय ए. ही बी करत सेम, वाय बाय बी डिवाइडेड रेस्ट 2/3. ही टाका व्हॅल्यू, झाले यात व्हॅल्यू टाकले बघा, झालं असं आलं. व्हॅल्यू केला असं मिळेल तुम्हाला. पण आपल्याला काय माहित आहे, तर आपल्याला माहित आहे कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअरचं उत्तर किती असतं, किती असते 1 असतं 1. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल, त्याची व्हॅल्यू 1 घेतली आपण, तर इथं 1 व्हॅल्यू झाली. ती इथं 1 झाली, ही व्हॅल्यू 1 झाली की इकडं तुम्हाला असं मिळून जाईल, तरी असं मिळेल तुम्हाला. जर त्यातून थिटा गायब झाला, उत्तर येणार, उत्तरामध्ये तुम्हाला थिटा दिसतोय कुठं, थिटा नाही आला, थिटा इलिमिनेट झाला म्हणायचं. आता हे एक्स दिलाय, वाय दिलाय. आपण काय करूया, 2 ला इकडे पाठवूया, 5 ला इकडे पाठवूया. म्हणजे x - 2 इज इक्वल टू 3 कॉस थिटा, y - 5 इज इक्वल टू 3 साइन थिटा. असे दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. पुढं कॉस थिटा इज इक्वल टू काय केलं, तर आपण ह्या 3 ने पण इकडे डिवाइडला पाठवलं, तर x - 2 डिवाइडेड बाय 3 आलं. परत ह्या 3 ने इकडे डिवाइडला पाठवलं, y - 5 डिवाइडेड बाय काय आलं, 3 आलं. इथं मिळाला कॉस थिटा, इथे मिळाला साइन थिटा. वी नो दॅट झालं. मग आपल्याला काय मिळालं, तर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर करा, ह्याचा स्क्वेअर करा, ऍड करा, तुम्हाला शेवटी सोडवल्यानंतर काय मिळते बघा. ह्याचा स्क्वेअर केला आपण, ह्याचा स्क्वेअर केला, ह्याचा स्क्वेअर केला, ह्याचा स्क्वेअर केला आणि ह्याचा स्वतः काय केला, स्क्वेअर केला. दोन्हीची ऍडिशन करा, दोन्हीची ऍडिशन केली काय मिळेल, ह्याचं 1 मिळेल, तर ह्याचा स्क्वेअर होईल, ह्याचा स्क्वेअर होईल, जरा दोन्हीचा स्क्वेअर. ह्याचं 1 कुठून आलं, तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचं 1 आलं. मग आपल्याला काय आणखी स्क्वेअर कसलं, आतमध्ये स्क्वेअर करून घ्या, 9 येईल, 9 ला इकडे पाठवलं, इथं 9 येईल, असं झालं. अशा पद्धतीने येऊन जाईल. आता येतं if 2 sin square theta plus 7 cos theta is equal to 5 then find the permissible value of cos theta. बघा, we know that काय आपल्याला माहित आहे रिलेशन, तर हे रिलेशन आपल्याला दिलेलं माहित आहे. sin square theta is equal to 1 plus cos square theta एवढं रिलेशन आपल्याला माहित आहे. हे असं असताना हे दिले आपल्याला 5 असताना then find the permissible value of cos theta. तर cos theta ची व्हॅल्यू काढा. तर आता पहिल्यांदा काय करू, दिले ते पहिल्यांदा मांडून घेऊ, असं दिलेलं मांडून घेतलं. पण इथं साइन स्क्वेअरचा गेला काय टाकला आपण, फक्त 1 - cos स्क्वेअर टाकला. आतमध्ये 2 ने मल्टिप्लाय करून घ्या, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, इथं असं आलं. परत इथलं 2 आहे, त्या 5 मध्ये मिसळा, किती येईल, किती येईल, काय होईल, इथलं 2 इथे मिसळल्यावर -cos स्क्वेअर थिटा प्लस cos थिटा, काय होईल, इथं -3 इज इक्वल टू 0 येईल. बरोबर, असं होऊन जाईल. ह्यातनं काय केलं, हे 2 आहे ते इथं ऍड केल्यानंतर असं येईल. पण दोन्ही बाजूमधून काय करायचं, तर मायनसला मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे काय, मायनसला मल्टिप्लाय केलं सगळीकडे, 2 cos स्क्वेअर थिटा -cos थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0 असं आलं. असं झालं. असं स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळालं, म्हणजे मायनस चिन्ह घालल्यानंतर. मग आता आपल्याकडे काय मिळालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं आलं आपलं ते. मग आता काय मल्टिप्लिकेशन बघ कसं येईल आपल्याला घेता येईल यामध्ये, तर 2 cos स्क्वेअर थिटा मायनस साइन 7 cos थिटा प्लस 3 इज इक्वल 0. ह्या दोन्हीमध्ये आपण ऍडजस्टमेंट करूया. कशी, 7 cos थिटा म्हणजे आपण काय करूया, 6
कॉस थिटा मायनस कॉस थिटा. म्हणजे आपल्याला काय करता येईल, दोन्ही मधून कॉस कॉस कॉमन काढता येईल. 2 कॉस इथे 2 6 आहे, इथे 2 आहे. 2 कॉस थिटा मायनस 1 करता येईल. 2 कॉस थिटा मायनस 1 ह्या दोन्ही मध्ये. मग इथं राहिलं काय, यातनं मायनस कॉमन गेलं, मायनस बाहेर निघलं की तर मायनस झालं. म्हणून या ठिकाणी कॉस थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0 असं येतं लक्षात. मग आता पुढं काय मिळालं आपल्याला, 2 कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0 मिळालं. म्हणजे काय, 2 कॉस थिटा इज इक्वल टू काय आला 1. म्हणजेच काय, कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. तर इथं तसं आपण घेईल ते 2 घ्या 3 घ्या काय असेल ते जे उत्तर तुम्हाला मिळालं 1/2. आलं लक्षात. 3 घेतलं इथे काय मिळेल, 3 3 3 इथे काय येणार आहे 3 मिळेल. अशा पद्धतीनं बट कॉस थिटा कॅन नॉट बी ग्रेटर दॅन 1 हे तुम्हाला माहित आहे. कॉस थिटाची रेंज -1 पासून 1 पर्यंत, त्यापेक्षा मोठा नसतो तो. प्रिमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज 1/2 असणार आहे. दुसरी व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 1/2. आता आपल्याला काय करायचंय, 8 नंबरचं एक्झाम्पल बघायचे. सॉल्व फॉर थिटा म्हणले, थिटासाठी सोडवा म्हणले, बरोबर. 4 sin स्क्वेअर थिटा मायनस 2 इंटू √1√3 प्लस साइन थिटा काय असेल ते √3 इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. सॉल्व फॉर थिटा म्हणले, आपल्याला जे दिले ते पडायला लिहा. 4 sin स्क्वेअर काय असेल ते गिव्हन आहे, सगळं लिहिलं. इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इज साइन थिटा इट्स रूट्स ऑफ अ गिव्हन बाय. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय आहे, क्वाड्रॅटिक. ax स्क्वेअर प्लस 2ab ab थोडक्यात त्याला काय म्हणतो आपण, ax काय फॉर्म्युला आपला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा आपला क्वाड्रॅटिक आहे. इथे a म्हणजे कोण आहे 4 आहे, b म्हणजे कोण आहे एवढं b, आणि इथं c ची व्हॅल्यू काय आहे कॉन्स्टंट √3 असं आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ साइन थिटा इट्स रूट्स इज गिवन बाय. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे रूट्स काढण्यासाठी. ओके, ह्यात a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू -2 √3 + 1 आणि c इज इक्वल टू √3 असं दिलेलं आहे. दिलेली माहिती आहे ना, कशाने लिहिलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा म्हणणार a स्क्वेअर, हा काय असेल इथं, तिथे काय असतं x स्क्वेअर झालाय, ही व्हेरिएबल असेल ना काय तर ax स्क्वेअर प्लस 2abx प्लस b स्क्वेअर असतं. मी थोडक्यात कॉन्स्टंट c असतो या ठिकाणी, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. तर c ची व्हॅल्यू म्हणजे √3 संपला विषय, दुसरं काहीच करायचं नाही पुढं. मग आपल्याला काय करायचं, क्वाड्रॅटिकचं सोल्युशन काय असतं, थिटा बरोबर -b प्लस -√b स्क्वेअर -4ac/2a बरोबर. टाकायची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे मायनस इंटू बी. किती दिला आपल्याला b, ठीक आहे, ही पण मायनस आहे बरोबर आहे. मायनस मायनस काय होईल प्लस, मग इथं प्लस आला, प्लस मायनस. परत अंडर मध्ये काय दिले बघा, बी स्क्वेअर आहे, बीचा स्क्वेअर करा केला. परत काय 4ac 4 आहे, परत काय a आहे आणि c ची सुद्धा व्हॅल्यू आहे. इथं आहे कॅप्युलेट व्हॅल्यू, इथली व्हॅल्यू टाकतो इथे बरोबर फक्त झालं. परत 2 इंटू a किती 4, तर तो सुद्धा झाला. a ची व्हॅल्यू काय असेल सगळं आपण या ठिकाणी काय केलं, सिस्टमॅटिक मांडून घेतलं. इथनं पुढे काय अवघड नसतं, ते कॅल्क्युलेशनचा भाग असते, काय सांगायची गरज नाही. हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला येऊन जाईल. कॅल्क्युलेशन करा तर पुढे फक्त, दुसरं काय डोकं लावायची गरज नाही. कॅल्क्युलेशन करताय ना, कॅल्क्युलेशन करा, π/3 उत्तर मिळून जाईल. शेवटी काय येईल तुमचं √3/2 आणि 1/2 म्हणजे π/6 ला ही येईल, परत 1/2 ला π/3 येऊन जाईल. रेडियन मध्ये कन्वर्जन. नव्यामध्ये काय सांगितले पहा, इफ tan theta plus sec theta is equal to 1.5, then find tan theta and sin theta sec theta. बघा
ही दोन गोष्टी दिलीत आपल्याला. टॅन थिटा प्लस सेक थिटा किती दिलाय 1.5 दिलाय. गिवन जे दिले लिहिलं टॅन थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू 1.5 म्हणजेच काय टॅन थिटा सेक थिटा इज इक्वल टू 3/2 असं झालं. आपल्याकडे रूल माहित आहे. काय रूल माहित आहे सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला 1 मिळतं. ओके पण आपल्याला दिले काय त्यांनी आता हे सोडवू आपण. सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे असं आलं बरोबर. परत 3/2 इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 1. आता हे असं का 3/2 दिले हो इथं कळलं का. टॅन थिटा प्लस सेक थिटा किती दिलाय 3/2 म्हणून आपण काय करू शकतो तो इथं वापरू शकतो बरोबर का. बघा सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू किती 3/2 ते कुठं आलं कळलं ना. आता इथं ह्याची तरी व्हॅल्यू आपल्याला अशी मिळाली पण हे एवढ्याची व्हॅल्यू किती आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा तर 3/2 आहे टाकली व्हॅल्यू. परत सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू काय 1 दिलाय. आता यामध्ये हे 3/2 आहे ते इकडे केलं म्हणजे सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 2/3 आलं असं झालं. मग आता फ्रॉम 1 and 2 वी गेट 2 सेक थिटा इज इक्वल टू 13/9. दोन्ही आपण जर हे केलं तर आपल्याला काय मिळते 2 सेक थिटा इज इक्वल टू 13/6 येते. म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू आपल्याला माहित झालं मग सगळं आता 13/12. परत कॉस थिटा पण सांगता येईल आपल्याला सगळ्याला टॅन सांगता येईल साइन कॉस सगळं सांगता येणार. आता प्रूव्ह दॅट म्हणले बघा दिलेलं एक्झाम्पल आपण व्यवस्थितपणे सोडवलं. दिलेल्या माहिती आपल्याला काय करायचे प्रूव्ह करून दाखवा. असं एक्झाम्पल असेल तर हे झालं आपलं सेक थिटा प्लस कोस थिटा प्लस कॉट थिटा असं दाखवायचं आपल्याला. काय करायला जर जास्त स्थिती घेतली. परत क्रॉस प्रोडक्ट करून घ्या. ह्याने ह्याला मल्टिप्लाय करून ह्याने ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. केलं मल्टिप्लाय झालं मल्टिप्लाय साइन थिटा इंटू हे असं आलं प्लस टॅन थिटा इंटू 1 मायनस कॉस थिटा. ओके क्रॉस प्रोडक्ट केला आणि डिवाइडेड बाय असं डिवाइडेड बाय 1 मायनस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा असं. कशावरून आले ए प्लस बी आहे ना ए प्लस बी आणि ए मायनस बी इथं असं दोन आहे ना ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजेच ए प्लस बीचा स्क्वेअर असं नाही रूल दिलेला आहे आपल्याला तो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणतो पण याला काय म्हणतो आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तरी असं झालं इथं ओके ना. म्हणून क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर असं आलं. परत साइन थिटा 1 प्लस कॉस थिटा टॅन थिटा मायनस टॅन 1 मायनस कॉस थिटा आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं टॅन नाही तसं. ओके हे नाही मल्टिप्लाय करून घेतलं असं. तर इथं खाली काय झालं आपण 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा ठेवलं कशावरून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे. परत पुढं साइन थिटा हायच राहिलं बरोबर. साइनला साइन साइनला कॉस आहे टॅनला टॅन आहे टॅन कॉस आहे डिवाइडेड बाय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर. मग आपण काय करूया साइन स्क्वेअर करून घेऊ. कशावरून 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे कोण साइन स्क्वेअर त्याच्या उलटा ना झाला असं. साइन थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा हे कशावरून लिहायला लागलो आपण सगळं. आता ह्यांना काय केलं आपण सेपरेट डिवाइड याला सेपरेट डिवाइड करा याला करा याला करा सगळ्याला काय करूया सेपरेट डिवाइड करूया. सेपरेट डिवाइड करून बघा साइन स्क्वेअर थिटा याला 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 काय होते बघा करा सेपरेट डिवाइड काय होईल मग पहिलं साइन डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर साइन कॉस थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर टॅन थिटा बरोबर साइन स्क्वेअर टॅन थिटा कॉस थिटा बरोबर टॅन थिटा कॉस थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर. ओके असं. आता इथं पुढे त्याच्या बघा साइन थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा
इथं काय दिलं साइन थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा. हे जर सोडवून झाल्यानंतर बरोबर लक्षात घ्या सोडवलं आपण ते काय केलं आता सोडवून दिलं. सोडवून आपल्याला काय मिळते आता बघा तर सगळ्याला सेपरेट डिवाइड करून घेतलं म्हणजे काय होईल बघा आता साइन स्क्वेअर याला सेपरेट डिवाइड केलं याला केलं याला केलं याला केलं हे असं झालं. ओके सेपरेट प्रत्येकाला डिवाइड केली काय सांगायची गोष्ट नाही झालं डिवाइड केलं. मग असं 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 बघ काय होतं इथं आता साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर मध्ये काय साइन स्क्वेअर डिवाइड बाय साइन स्क्वेअर म्हणजे काय एक साइन कमी होईल यातलं काय होतं बघा साइन थिटा कॉस हे वेळ आहे राहील त्याला हे वेळ असं इथं काय केलंय सेम आहे ना हे आहे असं झालं हे तर टॅन आणि कॉस आहे की हा ही सोडवू शकतोय आपण का सोडवणार साइन अपॉन कॉस बरोबर टॅनची व्हॅल्यू आहे आणि नुसता कॉस आहे कॉसला कॉस काय झाला फक्त इथे साइन ओव्हरऑल असं ह्यांचा भाग डिव्हायडेशन कॅल्क्युलेशन करून सोडवून दोन्ही असं मी तर साइन थिटा आला डायरेक्ट ह्याच्यावरून आला. जर माझा यात काय करता येईल आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा इथे घेतला आपण टॅन थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर इकडं काय केलं तर इथं पुढं बोला इथपर्यंत आलो. सांगा पटकन पुढं काय करायचं काय केलंय हे कशावर लिहिलं हे तर एकामेकाला काय झालं राहिलेलं आहे असं लिहिलं. ओके तर इथं पण एक साइन काय झाला कॅन्सल राहिलं काय कॉस अपॉन एक साइन इथं पण एक टॅन कॅन्सल झाला 1 अपॉन साइन थिटा कॉस थिटा. ओके असं इथपर्यंत आपण आलो. मग आता काय क्रॉस प्रोडक्ट हे त्याचं काय करा मल्टिप्लिकेशन करून घ्या ह्याचं काय करून घ्या मल्टिप्लिकेशन करून घ्या. थांबा इथं कॉस बाय साइन म्हणजे काय असतं कॉट आणि 1 बाय साइन म्हणजे कोसेक आणि 1 बाय कॉस म्हणजे काय सेक. आपल्याला हेच दाखवायचं होतं हे जाणार उत्तरच येणार झालं बरोबर आलं लक्षात की आरएच झाली तुमची. ट्रू दॅट म्हणले दिलेलं सगळं आहे असेल या गिवन आपण काय करूया एलएचएस घेऊया एलएचएस घेतली एलएचएस मध्ये काय सांगितलंय इथं रेशनलायझेशन केल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय पुढे जात नाही. काय करा ह्याच्या अपोजिट सिम्बॉलने काय करा मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. तर ह्याच्या अपोजिट कोण आहे प्लस आहे मग इथं काय करायचं ह्याच्या अपोजिट इथं मायनस इथं पण मायनस मध्ये त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला अपोजिट साइन थोडक्यात असं म्हणजे थोडक्यात असं हे दिले तर माहित इथं काय करायचं प्लसच्या जागेला फक्त काय करायचं मायनस आणि ह्याला दोन्ही बाजूला काय करून घ्यायचं मल्टिप्लाय करून घ्यायचं प्लसच्या जागेला फक्त मायनस करायचं इथं झालं केलं. पुढं दोन्ही सेम आहे स्क्वेअर झाला इथं. ओके इथं काय वेगवेगळं आहे म्हणून काय झालं असं सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा झालं. परत सेक्स स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 सेक थिटा इंटू टॅन थिटा ह्याचं उत्तर काय असतं खालच्याचं 1 ही झालं असं. परत पुढं सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 सेक थिटा टॅन थिटा काय केलं इथं ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला कुठं वापरला इथं ए मायनस बीचा स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर मग इथं तेच केलं ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2ab असं म्हणलेलं आहे झालं. पुढं आता आपल्याला काय करावं लागलं ह्याच्याबद्दल काय आयडेंटिटी आहेत का बघा आणखी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 सेक थिटा टॅन थिटा
असं. sec square theta झाली 1 plus tan square theta झाली. हा इथे काय केलेलं आहे, एवढं बदललेलं आहे. सेक्स स्क्वेअर थिटा जागेला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग आता काय करता येईल, दोन्हीची ॲडिशन करा. ही जी आहे ती सुरुवातीला लिहू मायनस आहे तिथं असं, आणि इथलं टॅन आणि इथलं टॅन काय झालं, 2 टॅन झालं. 1 ला 1 झालं. यस. त्यातलं लास्ट बघा आता हे प्रूव्ह दॅटचं झालं. LHS घेतली, स्क्वेअर करा, केला स्क्वेअर, a मायनस बीचा स्क्वेअर वापरलं इथं. चला सेक सेक म्हणजे काय असतं, स्क्वेअर 1 बाय कॉस असतं. टॅन म्हणजे साइन बाय कॉस. सेक आणि टॅन मध्ये काय, सेक म्हणजे 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस, आणि टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. झालं, संपला विषय. मग इथं पण कॉस स्क्वेअर आहे, इथं पण कॉस स्क्वेअर आहे, इथं पण कॉस आहे. कॉस काय झाला, कॉस स्क्वेअरच आहे. वरची बाजू करा, खाली एकच कॉमन आलं, वरचं सेम झालं ना सगळं. त्यामुळे हे काय सगळ्याचा अर्थ काय झालं, एक दिसता कॉस स्क्वेअर. मग आपलं वर राहिलं म्हणजे आता 1 मायनस साइन ए. बघा आता 1 मायनस साइन स्क्वेअर a मायनस 2 साइन ए डिवाइड बाय कॉस स्क्वेअर. मग आता आपण 1 आता ही काय करूया, थोडीशी ऍडजस्टमेंट. काय ऍडजस्टमेंट करावं लागेल तिथं, तर हा फॉर्म्युला आहे डायरेक्ट कशाचा, 1 मायनस साइन ए चा स्क्वेअर म्हणजे a मायनस बी चा स्क्वेअर. काय फॉर्म्युला तो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तसं a स्क्वेअर येत आहे, बी स्क्वेअर येत आहे, मायनस 2ab येत आहे. हे असं झालं. ओके. पण डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतं, 1 मायनस साइन स्क्वेअर असतं. मग काय करता येईल, तर एक कॅन्सल होईल. काय होईल, एक कॅन्सल. कसं कॅन्सल होतंय बघा आता, ह्याच्याबद्दल काय हाय असंच आहे, 1 मायनस साइन ए चा स्क्वेअर डिवायडेड बाय इथे काय 1 प्लस साइन आणि 1 प्लस मायनस 1 मायनस साइन ए आणि 1 प्लस साइन ए. त्यातलं मायनस एक कॅन्सल, एक कॅन्सल होईल, 2 होतील. त्यातलं एक लिहिलं आणि खाली एकच राहील, तेवढी एक लिहिलं. संपलं. ही RHS जाईल तुमची. तर एवढं एक पेज घेतलं की तुम्हाला एक्सरसाइज देतो सोडवायला. सोडवा कुठं काय आलं तरी विचारा लगेच. चॅप्टर आपला संपतो इथं. आता पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम ही बघतोय आपण. पोलार कोऑर्डिनेट मध्ये काय अवघड नाही, हे मला वाटतं याला बघायची काही गरज नाही, पण तरी फास्ट. कॉस consider the 0 as the origin of the an OX x-axis and PXY be any point on the plane. Let OP is equal to R and XOP is equal to theta. Then the ordered pair R theta determine the position of the point AP. Here R theta is called as the polar coordinate. R theta ला काय म्हणतोय आपण, polar coordinate. And of P, and then the fixed point O is called a pole, and the fixed by ray OX is called as the पोलार ऍक्सिस. आता हे काय आहे नेमकं समजून घेऊ आपण. म्हणजे थोडक्यात इथे काय आता करायचं आपल्याला, हे झालं तुमचं आर. ओके. द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट पी आर थिटा विल बी द गिवन बाय. तर पी आर थिटा जो आहे, आता हे कसं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये, x इज इक्वल टू आर कॉस थिटा असते, तुम्हाला माहितीच आहे. x इज इक्वल टू हायपोटेनियस, बरोबर आहे का. इथं कॉस थिटा काढा म्हणलं, तुम्ही काय करणार, कॉस थिटा काढा, आर साइड असे. इथे x अपॉन आर केलं की आर ला इकडे पटलं की आर कॉस थिटा इज इक्वल टू x, म्हणजे x इज इक्वल टू आर कॉस थिटा. आलं लक्षात. असं वायचं पण सेम तसंच. दोन्हीने काय केलं, स्क्वेअर करून घेतलं, फ्रॉम दिस रिलेशन वी गेट. मग ह्यांचं स्क्वेअर झालं तुम्हाला असं रिलेशन मिळून जाईल. ह्या दोन्हीचं स्क्वेअर करायचं, ऍडिशन करायची, असं मिळून जाईल तुम्हाला. म्हणजे एक्स स्क्वेअर करायचा, वायचा स्क्वेअर करायचा, दोन्हीची ऍडिशन करायची, तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाईल. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट. काय जाऊ नाही, काय काय सांगितलंय बघा. एक्स किती दिलाय
वाय दिलाय, आर आणि थिटा काढायचा. पण आरचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि थिटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन वाय बाय एक्स. कळलं? सॉरी, टॅन म्हणजे काय, टॅन थिटा म्हणजे काय, वाय बाय एक्स आहे आपल्याकडे. एक्स असतो, एक्स आणि वाय माहित असतो आपल्याला, पण आर पण काढला आपण. आर आपल्याला काय मिळेल, 3चा वर्ग 18, 3√2 r इज इक्वल टू 1 मिळेल. सिन्स पॉइंट P lies on the first quadrant, theta is an angle in the first quadrant, tan of y by x is equal to 3/2. आता ही y by x म्हणजे y कोऑर्डिनेट ने x हे 3 व्हॅल्यू आपण वर घेतली, इज इक्वल टू 1 आलं. मग tan थिटा 45 किती मिळालं तुम्हाला, थिटा इज इक्वल टू 45 डिग्री मिळालं. अशा प्रकारे तुम्ही फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट आर 3 म्हणले. पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पी किती मिळाले, पोलर कोऑर्डिनेट त्या ठिकाणी 145 डिग्री येणार उत्तर. असं तरी एक्सरसाइज आहे तो 2.2 सोडवा, कुठं काढला तरी विचारा, कामाला लागा. इथंच आहे मी, सगळं सोडवायला सुरू करा. उद्या पण सुट्टी आहे तुम्हाला, सुट्टीच्या दिवसात होऊन जाईल पूर्णपणे. उद्या पण आपण लेक्चर घेऊया, काय अडचण नाही. तर हे जेव्हा डाऊट असतील काय तरी विचारा, फक्त एक्झाम्पल त्या फॉर्म्युला दुसरं काय लागत नाही. सोडवा जेवढं येते तेवढं, बाकी आपण बघूया, काय अडचण नाही. या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या लेक्चरला ट्रिग्नोमेट्री सेकंड आपण बघूया. धन्यवाद.